मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आता गावखेड्यामध्ये सुद्धा तापू लागलाय। नांदेडच्या रिसनगावमध्ये मराठा समाजाच्या पालकांनी ओबीसी संस्थाचालकाच्या शाळेवरती बहिष्कार टाकलाय, तर ओबीसी समाजाच्या पालकांनी सुद्धा मराठा संस्थाचालकाच्या शाळेतून आपल्या पाल्याचं नाव काढण्यासाठी अर्ज केलाय। तर नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नांदेड जिल्ह्यातील रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय। गावातील आश्रम शाळेचे संस्थाचालक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाला आव्हान दिलंय। त्यामुळे मराठा समाजाच्या पालकांनी धोंडेंच्या शाळेवर बहिष्कार टाकलाय। आपल्या पाल्याचं नाव शाळेतून काढण्यासाठी सामूहिक अर्ज केलाय। याचिका दाखल केल्यामुळे आमची लेकरं शिकू नये, असेच शेती कराव, असेच इकडे तिकडे हिंडाव, त्याच्या मनामध्ये असे दाबून ठेवा, मराठा समाज हे दाबून ठेवा, ही भावना धोंडे सरच्या मनात अशी आम्हाला वाटाले। त्याच्यामुळं आम्ही तिथून याचिका टाकल्यामुळं आम्ही तिथून मराठा समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यानं पालकांना जेवढा विचार करून टीसी काढण्याचा विचार केला। एका समाजाला भूलताप करणं, एका समाजाला हे करणं, ह्याच्या शाळेमध्ये एकाच समाजाचे शिक्षक आहेत, लिंगायत समाजाचे, पण दुसऱ्या आरक्षण आहे की नाही। 367 जातीच्या विरोधात ते रान उठवलेत। मी ओबीसीचा नेता आहे। दरम्यान रिसन गावातील ओबीसी समाजाने ही बैठक घेऊन मराठा संस्थाचालकाच्या शाळेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। ओबीसी समाजातील पालकांनी त्यांच्या पाल्याचं नाव संबंधित शाळेतून काढण्याचं ठरवलंय। दोन्ही समाजानं एकमेकांच्या शैक्षणिक संस्थेबाबत असा निर्णय घेतल्यानं हे गाव चांगलंच चर्चेत आलंय। गाववाड्याचा जो प्रश्न आहे ते जातीयता तेढ निर्माण होऊ नये आणि येणेकरून मराठा समाजाचे जर विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये शिकत असतील तर त्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे की आमची मुलं एखाद्या ओबीसी संस्था चालकाच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे किंवा त्यांनी त्याचे दाखले काढून घेतले पाहिजे, असं असायला नाही पाहिजे, व्हायला नाही पाहिजे। कुठल्याही संस्थेमध्ये 18 पगड जातीचे मुलं असतात, शाळेच्या चौकटीत गेल्यानंतर जात राहत नाही। आता रिसनगाव मधला माझा ओबीसी पूर्ण ताकदीने जागा झालेला, यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे। आपलेही विद्यार्थी ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकायचे, जिथं काही मराठा समाजाच्या संस्था असतील तिथून तो टीसी पूर्ण पालकांनी काढण्याचा निर्णय या रिसनगाव मधल्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू केलंय। परिणामी राज्यातील ओबीसी समाजात संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे हा GR रद्द करावा या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। या मोर्चात विदर्भातील अनेक ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत। 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती, परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत। मी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा, बसा, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं, वाटल्यास जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे। त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये। मराठा समाजाच्या SCBC आरक्षणाची आता न्यायालयीन लढाईत कसोटी लागणार आहे, कारण हायकोर्टातील सुनावणीच्या निमित्तानं काही आव्हानात्मक मुद्दे समोर आलेत। मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यानं केलाय। त्यामुळे मराठा समाज मागास आहे, राज्य सरकारला हे सिद्ध करावं लागणार आहे। प्रदीप संचेतींचा युक्तिवाद काय? अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। मराठा समाजातील अनेकांकडे पहिल्यापासून पक्की घरं आणि बंगले आहेत, त्यामुळे मराठा समाज मागास नाही असा प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद केला। तर राज्यात 28% मराठा, त्यातले 25% गरीब आहेत। त्यामुळे आता मराठा समाज मागास आहे
असं राज्याचे महाधिवक्ता यांनी युक्तिवाद केला. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आम्हाला EWS सुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे. बोला ना ते. एक मनुष्य ज्याला कितपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होतो आहे. मग आता तू इतके दिवस खात होता ते रद्द करतो का? तू बी खात होता, आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून. प्रति 10 वर्षाला सर्वे करायचा आहे. केलाय का 1967 पासून आतापर्यंत 10 वर्षाला सर्वे? ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का? निघणं बाहेर. मग तो आता प्रगत झाला ना, किती वर्ष खातो? ज्याची 2% लोकसंख्या आहे त्यांना 3.5% आरक्षण, ज्यांची 28% लोकसंख्या आहे त्यांना 14% आरक्षण मंडळनं दिलं. तू खातो 32%. असं देशात आहे का कुणी? बघितलंय का? हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानं ओबीसी समाज रस्त्यावर उतरला, तर दुसरीकडे राज्य सरकारच्या SCBC आरक्षणाला हायकोर्टात आव्हान उभं राहिलंय. अशा परिस्थितीत मराठा समाज हा मागास आहे, मुख्य प्रवाहात नाहीये, हे सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वादात राज्य सरकारची कसोटी लागणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.